चला मंडळी, ऐन मे मध्ये आपण पावसाबद्दलच्या घडामोडी जाणून घेतोय. ऐन मे मध्ये, हो खरं उन्हाळ्याबद्दलच्या त्या असायला पाहिजे होत्या, पण ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवलेली आहे. रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरू असल्यानं मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालंय. पुढील 3 ते 4 तासांसाठी मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आणि त्याचवेळी जोरदार वारं देखील वाहणार आहे. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय बापू. आणि मुसळधार पावसामुळे मुंबईचं पनवेल रायगडमध्ये पाणी साचलंय. किंग्ज सर्कल, हिंदमाता सारख्या सखल भागात पाणी साचलंय, तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचलंय. तर केम रुग्णालयात देखील पाणी शिरलं होतं. 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईकरांचं प्रशासनाची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. पहिल्या पावसात मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला. अनेक सखल भागांमध्ये आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या बरोबर. चला, मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय तुषार? तसं हा पाऊस मुंबईकरांना काही नवीन नाहीये, पण मे मध्ये खरा हा पाऊस येणं आणि अशा पद्धतीने आता मुंबईमधली परिस्थिती आपण पाहतोय. आता या क्षणाचा अपडेट काय? नक्कीच विशाल, मुसळधार पाऊस हा मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे. मात्र जो मान्सून साधारणतः 10 ते 11 जून रोजी मुंबईत दाखल होतो, तो मान्सून 16 दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये दाखल झाल्यामुळे अनेक मुंबईकरांची भंबेरी उडताना पाहायला मिळते. आजचा कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठीचा हा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी या पावसाळ्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय. हे दृश्य मी दाखवतोय न्यूज 18 लोकांच्या प्रेक्षकांना. दादर स्थानकाबाहेरची दृश्य आहेत. रेल्वे वाहतुकीवरती पावसाचा मोठा या ठिकाणी परिणाम झाल्या कारणामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्याला या बसच्या माध्यमातून रस्ते वाहतुकीचा वापर करताना पाहायला मिळतात. याच दादर स्थानकाबाहेर आपण ही दृश्य पाहत असाल तर नेहमी आपल्याला गर्दीचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र आज सकाळपासूनच पावसाचा जोर जास्त असल्या कारणामुळे नागरिक आपल्याला या ठिकाणी घराबाहेर कमी पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या परिसरामध्ये आपल्याला सध्या गर्दीचं चित्र पाहायला मिळत नाहीये. मी आता न्यूज 18 लोकांच्या प्रेक्षकांसाठी नेमकी रेल्वे वाहतूक कशी सुरू आहे आणि ट्रॅकवरती सध्या पाणी साचलंय की नाही साचलंय, ट्रॅकवरती कशी सिच्युएशन आहे हे आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत. आता आपण CSMT कडे जाणारी ही रेल्वे आपल्याला ट्रॅकवरची दृश्य पाहत आहे. ट्रॅकवरती सध्या पाणी नाहीये आणि पावसाचा जोर देखील आपल्याला ओसरल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आपण पाहत असाल तर जे कार्यालयीन कर्मचारी आहेत ते कार्यालयीन कर्मचारी आपल्याला घरी जाताना आता पाहायला मिळतात. त्यामुळे जलदगती मार्ग असेल किंवा स्लो ट्रॅकवरची वाहतूक असेल, जी वाहतूक आसनगावकडे, बदलापूरकडे, ठाण्याकडे जाते, त्या ट्रॅकवरती मात्र आपल्याला नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते. त्या ट्रॅकवरती आपल्याला नागरिकांची गर्दी असल्याचं चित्र आहे. तुम्ही माझ्या उजव्या बाजूला विशाल पाहू शकता. प्रामुख्याने CSMT कडून, दादरकडून ज्या गाड्या आसनगाव, कल्याण, ठाणे या भागामध्ये जातात, त्या भागामध्ये या ठिकाणी कर्मचारी दादर भागातून मोठ्या प्रमाणात जात असतात. त्या ट्रॅकवरती, प्लॅटफॉर्मवरती आपल्याला नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. कारण की अजूनही रेल्वेची वाहतूक ही आपल्याला धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कारण की 4:32 फास्ट आसनगाव रेल्वे होती, मात्र अद्यापही आसनगाव रेल्वे आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळत नाही. साधारणतः 30 मिनिटे उलटून गेलेले आहेत. म्हणजे साधारणतः 30 मिनिटे उशिरा आपल्याला अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तुर्तास आपण चित्र पाहिलं असेल तर दादरकडून CSMT कडे जी जाणारी वाहतूक आहे ती वाहतूक आपल्याला सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र दादरकडून ठाण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीवरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दादर स्थानकामध्ये CSMT कडे जाणारी जी प्रवाशांची संख्या आपल्याला फार दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळते. कारण की सकाळपासूनच पावसाने अक्षरशः हाहाकार केला होता. त्यामुळे नागरिक आपल्याला घरातून बाहेर पडताना पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे दादरपासून CSMT कडे जाणारी जी प्रवाशांची संख्या आहे, नागरिकांची संख्या आहे, ती कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. मात्र जे कार्यालयीन कर्मचारी आहेत ते आपल्याला प्रामुख्याने दादरहून आपल्याला ठाण्याकडे, आसनगावकडे
कल्याणकडे जाताना मात्र आपल्याला प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी पाहायला मिळते आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात ट्रेन या उशिरा देखील असल्याचं पाहायला मिळतात. ज्या ट्रेनचं इंडिकेटरमध्ये टायमिंग 4:30 आहेत त्या ट्रेन 5 वाजलेल्या आहेत, मात्र अद्यापही ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्याचं चित्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक आपल्याला काही प्रमाणात सुरळीत सुरू आहे असं विषय म्हणावं लागेल. मात्र दादरकडून ठाण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती आपल्याला या ठिकाणी काही प्रमाणात धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र नागरिकांनी रेल्वे वाहतूक ही ठप्प असताना आपल्याला बस असेल किंवा टॅक्सी असेल त्या माध्यमातून आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळतात. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. म्हणून अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका, कारण पावसाचा जोर हा वाढू शकतो. याबद्दलच्या सूचना हवामान खात्याकडनं देण्यात आलेल्या आहेत आणि कदाचित आज काही कार्यालय जी आहेत ती लवकर सोडण्याबद्दलचे निर्देश देखील दिले जाऊ शकतात. एकूण एकनाथ शिंदेंनी त्यांना उत्तर दिलंय. अरे आता पाऊसच जर 15 दिवस अगोदर पडला तर आता जे काम केलेलं ते आपण आता महापालिका, मी स्वतः नाले सफाई पण बघायला आलो, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं. तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो. आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा आता आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले, म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे. आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाहीये, ड्रेन आउट झालेलं आहे. नरिमन पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये. महापालिका मुख्यालयाकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला. ए विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा पंपिंग 207, म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे, आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस, म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग ढगफुटीसारखं झालं ना, एकदम धबधब पाऊस पडला. तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे, जे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत. दीवार का काम 10 दिवसापर्यंत पूर्ण होता था. 10 तारखेपर्यंत पूर्ण झालं असतं तरी परिस्थिती आली नसती, काम पूर्ण व्हायला. आणि जर सुरू नाही केलं तर म्हणतात सुरू का नाही केलं, उद्घाटनासाठी थांबले, असं दोन्ही बाजूंनी बोलतात. दरम्यान नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. यावेळी नेरूळमध्ये संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय, तर वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान इथलं जनजीवन विस्कळीत झाल्याचंही दिसून येतंय. नेरूळमधली स्थिती आपण बघतोय. नवी मुंबईमधली नेरूळ परिसरामध्ये अशा पद्धतीनं रस्त्यांवर पाणी साचलं आणि याच पाणी साचलेल्या रस्त्यांमधून, जलमय रस्त्यांमधून वाहनं चालवताना वाहन चालकांची मात्र मोठी कसरत पाहायला मिळाली. तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये ही मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे शेंदूरजना मोरे ते शेलू बाजार दरम्यानच्या मुख्य मार्गावरील खारी नाल्यावरचा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. यामुळे या मार्गावरून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. तर शेंदूरजना मोरे, मजलापूर आणि नांदखेडा या 3 गावच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होतीये. या पुलावरून दररोज शेकडो वाहनं आणि ग्रामस्थ ये-जा करतात. मात्र पूल वाहून गेलाय, त्यामुळे आता हा मार्ग पूर्णपणे बंद झालाय. त्यामुळे शेतकरी, कामगारांसह इतर प्रवाशांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.